मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाण्यातील महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा हप्ता म्हणजेच 3,000 रुपये जमा झाल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महिलांनी उत्साहानं जल्लोष साजरा केला आहे। या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाल्यास मदत होणार असल्याचं मत महिलांनी व्यक्त केलं आहे। या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। राज्य सरकारने यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे, ज्यामुळे पुढील अनेक वर्षे या योजनेतून महिलांना मदत मिळणार आहे। विरोधकांनी कितीही टीका केली तरीही सरकारने या योजनेवर ठाम राहण्याचं ठरवलंय असं मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं आहे। परांजपे म्हणालेत, विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरीही महायुती सरकारने महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आवश्यक ती तरतूद केली आहे। ही योजना महिलांच्या विकासासाठी मोलाची ठरणार आहे। योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक पातळीवर प्रशासनानेही योग्य ती पावले उचलली असून महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे योजना अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोतपगार असतील, अरुणाताई पेंढारे असतील, सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधनं ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले। आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत। आतापर्यंत 48 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले आहेत। या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेष आभार आमच्या भगिनी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरे ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले। या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले। किलारेताई आहेत, सगळ्याच आमच्या महिलांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले। सातत्याने एक नॅरेटिव्ह सेट केला जात होता की पैसे येणार नाहीत, तुमचे फॉर्म रद्द होतील, पण हे सगळं खोटं ठरून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या माता भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे आले। महायुतीने जो संकल्प घेतला होता तो संकल्प पूर्ण करण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे। एकच वादा, एकच वादा, एकच ताई, एकच ताई। असं म्हटलं जातं की आता पैसे आले ते पटकन काढून घ्या, नाहीतर सरकार परत देईल। अजिबात असं होणार नाही। डायरेक्ट बँक ट्रान्सफरनी माझ्या त्या माता भगिनीच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आणि महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही कायम चालू राहील। अशा प्रकारचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे विरोधकांना हे पोटशूळ आहे, आता बोलण्यासारखं काहीच नाही, म्हणून हे खोटं बोल पण रेटून बोल म्हणून ते बोलतायत। नंतर तुमचे पैसे पूर्ण बंद होतील असं देखील माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ही योजना चालू राहील। त्यासाठीची सर्व आर्थिक तरतूद ही महायुतीच्या सरकारने केलेली आहे। दादांनी अजितदादांनी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे फडणवीस साहेब, राज्याच्या बालविकास मंत्री महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही जी योजना चालू केली, बऱ्याच महिलांना याच्यावर विश्वास नव्हता सुरुवातीला, हे होईल नाही होईल, हे फेक आहे, म्हणजे कालपर्यंत फेक नेरेटिव्ह भरपूर चालू होते की ही योजना बंद झाली आहे, मुख्यमंत्री साहेबांनी माफी मागितली वगैरे वगैरे। आम्ही महिलांना ज्या महिलांचे आम्ही फॉर्म भरले इथे ऑफिसमध्ये, आम्ही त्या सगळ्या महिलांना कालपर्यंत रात्रीपर्यंत विश्वास दिला की नाही तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील आणि आज भरपूर महिलांचे पैसे त्यांच्या अकाउंटला आलेत आणि महिला खूप खुश आहेत। सर्व महिला 17 तारखेला पैसे येणार होते, पण त्याच्या अगोदरच पैसे अकाउंटला आलेले आहेत।
त्या पैशातून सर्वप्रथम आम्ही सगळ्या महिला भगिनी दादांना राखी पाठवणार आहोत.